सूरज भामरे आणि विशाल पाटील हे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक सक्सेसफुल सलामीची जोडी आपण पाहतोय सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये. आता मात्र हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला मुठवल संघाच्या वतीने खेळताना पाहायला मिळत आहेत आणि या सत्रामध्ये सुद्धा पाहतोय की मुठवल संघ चांगला खेळ साकारतोय. जरूर आतापर्यंत एखादी ट्रॉफी जिंकली नाही, परंतु चांगला क्वालिटी क्रिकेट त्यांच्या वतीने आपण पाहतोय. रणजित पाटील चांगल्या फॉर्मात आहे, विशाल पाटील चांगल्या फॉर्मात आहे, अजय भामरे चांगली गोलंदाजी साकारतोय सध्याच्या घडीला आणि सूरज भामरे अष्टपैलू म्हणून कामगिरी तो सातत्याने बजावतोय. तेजेश पाटीलला कोण विसरणार, एक ट्रम्पकार म्हणून खेळाडू त्यांच्या संघामध्ये आपल्याला सातत्याने तो कामगिरी करताना पाहायला मिळत असतो आणि ही लढत मात्र चांगल्या पद्धतीने आपल्याला आज सुपर संडे मध्ये पाहायला मिळेल. सुपर मॅचेस आपल्याला आज पाहायला मिळतील. आमचे तिन्ही पंच आता मात्र पूर्णपणे रेडी होत आहेत. पंच बाला एकारे सर, पंच जितेंद्र पानसरे सर आणि पंच उमेश केणे सर, त्यांचं सुद्धा करू आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. काही क्षणानंतर माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांचं सुद्धा शुभ आगमन होणार आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल आणि आमची SK एंटरटेनमेंट ही वाहिनी ही सुद्धा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. आज शंकरजी गुलवी यांच्या सोबतीला त्यांची सुपुत्र सुद्धा आज जॉईंट आहेत, कारण आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. पंचाचा ग्रीन सिग्नल आणि सामन्याला सुरुवात करतो आपण. आजच्या दिवसातील या स्पर्धेचा शेवटचा दिवस, निरोप देण्याचा दिवस. अमोल केनीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती झेल उडाला आणि पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतोय आज सूरज भामरेला. असं वाटते का घरातून निघताना बाप्पांचं दर्शन घेऊन तो निघाला असावा, कारण अगदी सॉफ्ट डिस्मिसल होतं, सहज सोपा झेल होता अमोलसाठी, परंतु चेंडू मात्र हातातून निसटला आणि चांगली सुरुवात मित्र बनी या ठिकाणी गोलंदाज अमोल केने यांच्या वतीने. राऊंड तो विकेट मारा करतोय. फुल्लर लेंथ ऑन साइडला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती झेपावतो. तत्पूर्वी आज सिंगलनं आपल्या डाबाची आणि आपल्या संघाची श्रीगणेशा केली सूरज भामरेनं. स्वतःचं तरी खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल आपण बिनगडी बाद 1. संत आणि सावध सुरुवात. पहिलं पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय या ठिकाणी सुरू आहे. बागपूरला गेला, इनफिल्डच्या डोक्यावर रस्ता कव्हरला, काय फटका जनरेट केलाय. आजच्या दिवसातला पहिला सावकार येतोय मुठवल संघासाठी. स्ट्रोक आपण पाहतोय विशाल पाटीलच्या वतीनं. किती कॉन्फिडन्स लेवलला मात्र तो फटका त्याने तिथे खेळला गेला, अगदी थोडासा बागपूरला गेला, पूर्णपणे चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला गेला आणि मिडल सुद्धा चांगल्या प्रमाणे तिथे पाहायला मिळाली. पुन्हा तोच फटका खेळायचा होता, परंतु तिथे बॅटची एज पाहायला मिळाली. चेंडू त्याला अगदी पॉईंट गल्लीच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या वतीनं फलक आता मात्र पुढे वाटचाल करत असताना पाहू शकाल बिनगडी बाद 6. आज वातावरण खूपच छान आहे, साफ सुथरा आभाळ तुम्हाला पाहायला मिळतोय. सूर्यदेवता पूर्णपणे प्रसन्न झालेला आहे. आज दवबिंदू सुद्धा कमी पाहायला मिळतोय. ओ ऑन साइडला उडवलाय, फटका हवेत केला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर आज झेल होता आणि अनुषंगानं पाहू शकाल शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. आय थिंक जोगेंद्र भालेकर होता मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये, त्याने तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू धरणीला दान झाला आणि तोपर्यंत सूरजनं 2 धावा आपल्या टीमसाठी इथे वेगानं जोडल्या गेल्या. 8 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक दुहेरी आली, 2 सिंगल आल्या, 1 चौकार, 1 डॉट. म्हणजे या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. डावी इष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अमोलचा राहिला, परंतु लेगस्टम्पच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील ही पहिली अवांतर धाव पाहायला मिळाली या पहिल्या सामन्याच्या अनुषंगानं. मिड ऑफ आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही फिल्डर पाहू शकाल, शॉर्ट कव्हरला विनोद पाटीलला तुम्ही पाहू शकाल, शॉर्ट पॉइंटला फिल्डर तैनात केलाय.
लॉंग वरती दीपेन आहे आणि स्टाकावरच्या डोक्यावर ओहो नागेशच्या डोक्यावर चेंडू त्याला वेगाने अगदी दणदण करत आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला त्या ठिकाणी फील केला जातोय. तोपर्यंत 2 धाबा पुन्हा मात्र या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. म्हणजे आपण म्हणू शकतो की नाणेफेकी जरूर मात्र मुठवल संघाने गमावली, परंतु जी सुरुवात हवी होती पहिल्या पॉवर प्ले मध्ये ती सुरुवात विशाल पाटील आणि सूरज भांबरेने मात्र चांगल्या पद्धतीने मात्र करून दिली. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही विकेट मात्र या संघाने गमावला नाहीये आणि तब्बल 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 4 चेंडूचा सामना सूरज भांबरेने केला, त्याच्या बॅटमधून निघाल्या 5 धावा. 2 चेंडूचा खेळ विशाल पाटीलने केला, त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. 5 धावे संख्येवरती तो खेळतोय. आणि इथे मात्र पाहू शकाल आपल्या ऑन स्क्रीनवरती आजचा लॉर्ड्स यानंतर होणारा सामना जय सावरदेव गिरवली विपक्ष संजय स्पोर्ट सावध. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण वेळेवरती ते पोहोचायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. तिसरा सामना आहे एकविरा स्पोर्ट सावध विपक्ष नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा सिनियर आणि शेवटचा सामना असेल अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार विपक्ष आहे एकविरा स्पोर्ट सांगे. दुसरा षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विनोद पाटील. जबरदस्त फटका विशाल पाटीलचा हा दणका पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. इथे फटका आपण पाहतो या चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला पाहतो की चांगल्या प्रमाणे बॉटम हँडचा मात्र तिथे वापर केला गेला. पुन्हा मात्र तोच प्रयत्न होता, परंतु एलिव्हेशन मात्र परफेक्टली जुळालं नाहीये. मिड विकेटला पुन्हा चेंडू चालला अगदी जमिनीच्या सायानं सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि आज विशाल पाटील वेगळ्याच मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला, एक चौकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि धाव फलकावरती धावा सुद्धा मात्र वेगाने आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहेत. विदाउट लॉस 18 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. सूरज आपण पाहतो की अगदी क्लासिकल फटके खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने दीपन चेंडूवरती पोहोचला गेला, परंतु तिथे मिसफिल्डिंग झाली आणि त्यात पाहतो की एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय. ही तिसऱ्यांदा सूरज भांबरेने दुहेरी धाव मात्र कंप्लीट केली गेली. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 दुहेरी पाहिले आपण. धाबा येतात, प्रत्येक चेंडूवरती धाबा येतात. एक चांगली बाब आहे, स्ट्राईक रोटेट होते आहे आणि दोघांचा कॉन्फिडन्स वाढलाय आता मात्र खेळपट्टीवरती. पावलांचा वापर केला, मिड ऑफला बीट केलाय, लॉंग ऑफला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ चालला एका टप्प्याच्या साह्यानं. 4 धावांसाठी चौकार. अगदी जबरदस्त मिडलिंग पाहायला आपल्याला, क्लास पाहायला आपल्याला सूरजच्या. ओ फक्त सॉफ्ट पाने तिथे चीप केलाय. थोडा वेळ चेंडू जरूर हवेत होता, परंतु कुठलाही नुकसान होणार नाही कारण सेफ लँडिंग झालाय. अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव तिथे मात्र पुन्हा कंप्लीट केली गेली आणि पाहता पाहता धाव संख्या धाव फलकावरती 25चा आकडा आता मात्र ती लागला गेला. म्हणजे विनोद पाटीलच्या विरोधात सुद्धा मात्र भरपूर वेगाने धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट शिकाडा आणि वरच्या क्षणामध्ये चेंडू जाऊन अगदी शरीराला जाऊन धडकलाय आणि अखेर हा महागडा षटक विनोद पाटीलचा मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. भरपूर धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या, तब्बल 15 धावा इथे जोडल्या गेल्या. 2 षटकां केली तर मात्र संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगली भागीदारी पाहायला मिळाली. गोड सुरुवात, आज स्वप्नवत सुरुवात स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाची. दोन्ही षटके जी आपण पाहिली पॉवर प्लेची ती मात्र इथे संपन्न झाली. आता मात्र या ठिकाणी भावाली संघाची रणनीती काय असणार आहे की त्यांची प्लॅनिंग कोणती आता असेल, कारण त्यांना ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, एखाद्या विकेटची आवश्यकता आहे. तो विकेट आता मात्र या तिसऱ्या ओव्हरमध्ये राहुल आपल्या टीमसाठी प्राप्त करून देणार का,
कारण राहुल या सत्रामध्ये नव्हे तर मागील सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं की अगदी विकेट टेकर तो राहिलाय आणि आज त्याला मात्र त्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल. मित्रांनो आपण आज या स्पर्धेला मात्र जरूर निरोप देऊ, परंतु उद्या याच ठिकाणी नवीन स्पर्धेचा उगम होणार आहे. सौम्य केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 2 दिवसांची ती स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेला आपण उद्या सकाळी सुरुवात करणार आहोत आणि तोच संघ सध्या आपण पाहतोय आयोजक संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. विरेन स्पोर्ट जे बजरंग स्पोर्ट भावाले ऑनचला खेचून मारलाय. शत्रक्षक आहेत मिड विकेट वरून चालला स्क्वेअर लेकडे सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि जो परत चेंडू धाव उतरून फेक करतायत तोपर्यंत दुहेरी धाव सुद्धा मात्र सहजपणे पूर्ण केली गेली. दोघांमध्ये तालमेल चांगला पाहायला मिळतोय कारण कॉलिंग चांगल्या प्रमाणे होते. जर तुमची कॉलिंग चांगली असेल तर तुम्ही अशा प्रमाणे धावा जोडू शकता. सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करू शकता आणि तो खेळ सध्या सूरज आणि विशाल मध्ये आपण चांगल्या प्रमाणे पाहतोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन प्लेड ऑन. मी म्हटलं होतं की राहुल केने मागील सत्रापासून पाहतो की विकेट टेकर राहिलाय आणि आज त्याने पुन्हा ते सिद्ध केलं आणि अखेर ही पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये त्याला यश मिळालं आहे. फलंदाज बाद झालाय विशाल पाटील. साडे 10चा टायमिंग होता परंतु 10 पर्यंत ते पोहोचले गेले कारण त्याला सुद्धा आज एक सामना खेळण्यासाठी परवानगी मिळाली होती परंतु तो सामना रद्द झाला काही कारणास्तव. कारण ती चर्चा सुरू होती शंकरजी गुलवे यांच्या समेत की निंबोली विपक्ष जूट आंदोलकी सामना आहे का. परंतु गुलवी साहेबांनी सांगितले की मॉर्निंगला तो सामना नाही सायंकाळीच्या सत्रामध्ये आहे आणि मग तिथे समीर ठाकरे यांची ती पोल होती ती खुलली गेली. न्यू बॅटर आलाय रणजित पाटील एम फॉर्म बॅटर. बाद होण्यापूर्वी पाहतो की 14 धाबा विशाल पाटीलच्या बॅटमधून निघाला. एक सिक्सर आला, एक चौकार आला आणि इथं मात्र बॅट शिकाडा हो हो जबरदस्त वापसी करून देत असताना गोलंदाज राहुल केने आपल्या टीमसाठी रणजित पाटील जसा आला तसा मात्र माघारी परतला. दुसरा धक्का लागेल टीम मकरंद स्पोर्ट मुठबल संघाला. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई गावदेवी मातेचं गुणगान गाणारे संगीत आणि त्याच मातेच्या नावानं तुम्हाला आई गावदेवी स्पोर्ट वाचन संघ सातत्याने खेळताना पाहायला मिळतो आणि त्याच्याच नावानं आई मातेच्या नावानं गावदेवी मातेच्या नावानं हा चषक सध्या आपण पाहतोय आणि सर्वत्र मात्र या स्पर्धेची चर्चा सुरू आहे आणि आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि इथे मात्र गोलंदाज आता मात्र असेल विकेट हॅट्रिक वरती बॅटर तेजस पाटील. हॅट्रिक बॉल फेस करतो लेडिंग एज शॉट पाहिलेकडे क्षेत्ररक्षक जबरदस्त गोलंदाजी आणि या स्पर्धेतील मात्र पाहू शकाल हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरलाय. त्याचं नाव आहे राहुल केने. पहिली विकेट हॅट्रिक आहे आणि स्पर्धेचा आपण विचार केला तरी तिसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली राहुल केनेनं. परंतु काय खेळ इथे पाहतोय अगदी बाउन्स बॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. 2 षटकाचा खेळ आपण पाहिला तर विदाउट लॉस 26 धावा मुठबल संघाच्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या. परंतु जसा राहुल आला त्याने मात्र कुठेतरी आता मात्र आपल्या संघाला या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दाखवलाय. 28 ला 3
आणि आता मात्र पाहू शकाल सूरजच्या सोबतीला नवीन फलंदाज झालाय प्रसाद. हवेत खेळण्याचा प्रयत्न आणि या शॉटसाठी पाहू शकाल की डीप मध्ये प्रोटेक्शन लावलं गेलं होतं नागेच्या रूपाने. हो, दोघांमध्ये तिथे पाहू शकाल टक्कर पाहायला मिळाली आणि पाहता पाहता तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न जर झाला असता तर 3 धावा सुद्धा तिथे पूर्ण होऊ शकल्या असत्या. परंतु इथे सूरज आता रिस्क घेत नाहीये, कारण त्याला माहिती की आता मात्र आपले प्रॉपर बॅटर इथे मात्र स्वस्तात बांधून माघारी गेलेले आहेत आणि इथून जर आपण जर चांगली पार्टनरशिप जर केली नाहीये तर मात्र आपल्या संघावरती पुन्हा दडपण वाढू शकतो. आणि त्या अनुषंगानं त्याने मात्र 2 धावेवरती समाधानी राहणं पसंती केली. पुन्हा फटका हवेत केल्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक चाललाय मिडऑफच्या क्षेत्रामध्ये, कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. अजून एक विकेटचा पतन. चुका होत आहेत आज मुठबल संघाच्या वतीनं, कारण जी फ्लाइंग स्टार्ट मिळाली त्याचं सातत्य ते टिकून ठेवलं नाहीये, कारण थोडीशी घाई पाहायला मिळाली आणि म्हणतात ना अति घाई संकटात नाही. आणि त्याचमुळे पाहतो की या ओव्हरमध्ये राहुल केनेनं ही 4थी विकेट्स आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिली. मराठा मर्द होऊन पुरता, मराठा मर्द होऊन पुरता, छाटलं शत्रूच्या फुटा, छाटलं शत्रूच्या फुटा. गौला ताराची वीर हरा करता शिवाजी राजा. न्यू बॅटर विनीत पाटील आलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि काय स्पेल राहिलाय. फक्त 3 धावा खर्च, 4 धावा खर्च केल्या आणि तब्बल 4 विकेट्स राहुल केनेच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त मात्र गोलंदाजी. 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दीपेन आणि पहिला चेंडू पाहू शकाल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न सूरजने केला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. एकशे असं वाटलं होतं की या पहिल्या सामन्यामध्ये 60-65चा आकडा इथे मात्र मुठवल संघ सहजपणे उभा राहील, परंतु आता मात्र पाहू शकाल स्ट्रगल करत असताना फलंदाज एक धावेसाठी आता मात्र संघर्ष करत असताना हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी रंग बदलल्याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये आणि म्हणूनच क्रिकेटच्या खेळाला अनिश्चितने भरला खेळ म्हटलाय. हो, चांगला कव्हर ड्राइव्ह, क्लासिकल. परंतु मात्र पाहू शकाल शतशी आहेत नागेश खेळीच्या स्वरूपात आणि चांगली फेकी सुद्धा त्याच्याकडून पाहायला मिळाली. 2 धावा पाहता पाहता त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. विकेटमध्ये दोघे खूप फास्ट आहेत आणि सूरज पाहतो की आज संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय, कारण तो सलामीला आलाय आणि धावा सुद्धा त्याच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणात आपल्याला निघताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट मारा करतोय. खेळायचं तो अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु चेंडू चाललाय बॅकवर्ड आय थिंक कव्हर पॉइंटला. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलवरतीच आता मात्र इथे समाधानी राहावं लागेल की जेणेकरून इथे आपण 50 ते 60 धावा कशा जोडू शकतो या त्या उद्दिष्टाने आता मात्र इथे दोघांना खेळ साकारावा लागेल. आणि जर एखाद्या वेळी तुम्ही जर 50-60चा आकडा इथे उभारला तर मात्र तुमच्या गोलंदाजांना एक संधी मिळेल फाईट बॅक करण्यासाठी. आणि तोपर्यंत सूरज आणि विनीत करणार का? आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 34 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 9 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा तुम्हाला शोधावा लागतील. फुल टॉस होता, पंचाचा नो बॉलचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा. आय थिंक गोलंदाजाने ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी केली. पंचगरी लाजवा पाहिली आपण या स्पर्धेमध्ये. अगदी घारी प्रमाणात या स्पर्धेवरती तिन्ही पंचांची आपण नजर पाहतो आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट, त्याच्यावरती येणार का एखादा मोठा हिट. विनीतला एक संधी मिळालेली आहे, त्याचा तो सोनं करणार का? प्रयत्न करतोय गोलंदाज, अगदी डोक्यावर चुला मात्र ड्राईव्ह केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. जी सिंगलच धाव तिथे मात्र पाहायला मिळेल आणि आता मात्र एक धावीने मात्र धाव फलक पुढे जाताना आपण पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा फलकावरती आपण पाहतोय. आणि वेळेवरती षटक कंप्लीट करतात ही सुद्धा चांगली बाब आहे. फुलर लेंथ पाहू शकाल. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. हो, दुरीचा प्रयत्न होतोय. हेजिटेशन आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या.
एक क्षण असं वाटलं होतं की सूरजची विकेट धोक्यात आहे की काय, परंतु विकेट किपर शिरला मात्र तिथे कलेक्शन करू शकला नाहीये. पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न पुन्हा पाहू शकलो. होय, दोघे एकाच ठिकाणी मात्र थांबले गेले होते, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र ती धाव कंप्लीट केली गेली. असं वाटतं की काहीतरी बिनसलंय फलंदाजाच्या दृष्टिकोनातून, कारण जी सुरुवात झाली होती ती सुरुवात सातत्यात मात्र टिकून ठेवू शकले नाही. आणि आता मात्र पाहू शकाल अगदी 10च्या धावगुदीवर आतापर्यंत धावा आल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 40 धावा धाफलक्यावरती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर 10 धावा जर आल्या तर इथे मात्र 50 धावांचा जो लक्ष्य आहे तो मात्र मॉर्निंग सेशन मध्ये चांगला ठरू शकतोय. परंतु त्यासाठी मात्र इथून सूरजला आता मात्र हवाई मार्गाने प्रहार करावा लागेल. स्लॉग ओव्हरची षटकांनी पाहू शकाल की तब्बल 4 षटकांसाठी 19 मिनिटांमध्ये 4 षटके कंप्लीट केलेली आहेत. म्हणजे पहा वेळेच भान त्यांना सुद्धा आहे, कारण 40 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 15, 26 झाल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 4, 30 आणि आता या ओव्हरमध्ये आल्या 10, एकूण 40 धावा. नो प्लस 1 होता सूरज, नो प्लस 1 होता, त्या 2 धाबा होत्या. 40. दुसऱ्या स्पेलमध्ये राहुलला पुन्हा मात्र त्या ठिकाणी संघनायकाने जबाबदारी सोपवली. शेवटचं षटक या पहिल्या डावातील क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव जरूर तिथे पूर्ण झाली आणि त्यावर दुहेरीचा प्रयत्न होतोय. आणि त्या प्रयत्नामध्ये पहा लगभग सूरज बांबडे सापडला होता जाळ्यामध्ये, परंतु मंगलच्या वतीने मात्र चूक घडली गेली. या चुका तुम्हाला मित्रांनो टाळाव्या लागतील. 2 धावा तिथे मात्र पलून पूर्ण केल्या गेल्या आणि 42 आकडाचा धाव फलकावरती पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्या 5 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके जर इथे आले गेले तर 50च्या प्लस आकडा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि तोपर्यंत सूरज इथे मात्र करणार का, त्याच्यावरती जबाबदारी फार वाढलेली आहे, कारण तो सलामीला आला खेळण्यासाठी. हो, जबरदस्त लेन अगदी इष्टाच्या रोखाना चेंडू हाताला. आय थिंक हलकीशी बॅटची कडा असं वाटलं होतं, परंतु लेगबायच्या स्वरूपात ती धाव पंचाने मात्र या ठिकाणी घोषित केली. धाबा कशा येतं ते महत्वाचं नाही, आता धाबा येणं गरजेचं झालंय. टीम मकरंद मुठवल संघाचा विचार आपण केला तर विनीत पाटील, सूरज बांबरे सध्या आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रत्येक धावेसाठी या मॉर्निंग सेशन मध्ये या गुलाबी थंडीच्या वातावरणामध्ये घाम घालावा लागतोय त्यांना, कारण परिस्थिती तशी आहे सध्या धावफलकावरती. इथे मात्र पहा शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु फटका थोडासा लवकर पीक केला. चेंडूमध्ये गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला. हे व्हेरिएशन राहुलकडे आहे, हे वैशिष्ट्य त्याच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी आज गोलंदाजीचा मात्र परफॉर्मन्स राहुल केनीच्या वतीने पाहायला मिळाला, कारण राहुलनं मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे वीरेंद्र भाबाल संघाला वापसी करून दाखवली. ओ कडक शॉट ऑन साइडला उडवलाय, गॅप सुद्धा आहे आणि चेंडू सरळ चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. ज्या फटक्याची नित्यांत गरज होती मुठवल संघाला, तो फटका अखेर विनीतच्या बॅटमधून निघाला. 6 धावांसाठी षटकार. लेंथ होती हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा उडवलाय समोरच्या दिशेनं, स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या पलीकडे. आणि आय थिंक या षटकारानं आता मात्र एक नवीन ऊर्जा खेळाडू कक्षामध्ये निर्माण होईल, त्यात काही शंका नाहीये. कारण एक क्षण असं वाटलं होतं की 50 पर्यंत संघ पोहोचेल की नाही, परंतु विनीतनं मात्र या सामन्यामध्ये जान टाकली. आणि आता मात्र षटकाराच्या साह्याने 50 तब्बल 55 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र आपण म्हणू शकतो की मुठवल संघ अगदी सुस्थितीत पोहोचलाय. याचं कारण विनीतचे ते 2 षटकार लाऊड अपील, परंतु डॉट चेंडून मात्र इथे पहिल्या डावातील सर्व षटके संपन्न झाली. 56 धावांचा टार्गेट असेल वीरेंद्र भावाले जय बजरंग स्पोर्ट भावाले संघासमोर.
त्या धाबांचा आता पाठलाग कशा रीतीने होणार आहे तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संजय स्पोर्ट साबत विपक्ष जय सावरीदेव किरवली. चला दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल की त्वरित यायचा आपण टॉस बॉक्स मध्ये. जय सावरदेव किरवली विपक्ष संजय स्पोर्ट साबत. ज्या संघाचा कॅप्टन इथे उपस्थित नसेल आणि जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली तर डायरेक्टली 2 धाबेची पेनल्टी असेल, याची आपण नोंद घ्या. चला जय सावरदेव किरवली संघाचे कॅप्टन्स साबत संघाचा संगणक आलेला आहे. आमचे 7 स्टारचे मिस्टर लखनभाई पाटील यांचा सुद्धा शुभागमन होतोय. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. किरवली संघ पहा, लक्ष असू द्या. 2 धावा फार महत्वाच्या असतात कारण कालचा तुम्ही सामना पाहिला असेल की टाय ब्रेकर मध्ये A1 जोडी आमनेपाडा या स्पर्धेमध्ये पराभूत झालाय. म्हणजे एका धावेला किती महत्व असतो. आमचे मान्यवर सुद्धा आलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. लगेच आपण टॉस करून या ठिकाणी पुढच्या इनिंगला सुरुवात करू. चला संजय स्पोर्ट सावत. चला आमचे दलवी आलेले आहेत, हरकत नाहीये. यश दलवी आमचे केशेश्वर दलवी यांचे सुपुत्र आणि काय त्याची ती मेहनत राहिली संजय स्फूर्ती चषकामध्ये. चला नितीन चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दोन्ही कॅप्टन्स आता आलेले आहेत आणि हा सामना आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल पहिल्या फेरीतील. किरवली विपक्ष सावत. टॉस तुम्हाला मी दाखवतो. एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट वालशिंग, दुसऱ्या बाजूला गावदेवी चषक 2025. चला सावत संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. गावदेवी चषकाची त्यांनी मागणी केलेली आहे. टॉस पुन्हा आपण उडवणार आहोत, परंतु आलेला आहे गावदेवी स्पोर्ट वालशिंग. तर टॉस जिंकला किरवली संघाने. त्यांना आपण देणार आहोत कोल्ड्रिंक्स थम्सअप चेतन दलवी स्पॉन्सर बाय. पाहुण्यांचे आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन स्थानापन्न व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. टॉस जिंकला यापूर्वी तुम्ही 5 षटकाचे सामने कुठल्या स्पर्धेमध्ये खेळले होते, तुला आठवतो का? नाही. मग इथे तुम्हाला प्रथमतः संधी मिळते तर प्रथमतः काय करणार, बॅटिंग करणार की गोलंदाजी करणार? गोलंदाजी. याचं पाठीमागचं कारण काय? खेळाडू पूर्ण पोहोचले आहेत की नाही? नाही अजून रस्त्याला. मग गोलंदाजी तुम्ही स्वीकारली. चला हरकत नाही, थोडेसे डिप्रेशन मध्ये आहेत. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला बॅटिंग करायची तुमच्या मनासारखं झालं यश? हो नक्कीच. आपले खेळाडू पोहोचलेत की नाही? नाही पोहोचतील असं. मग किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 50 ते 60 धावांचा मी जाण्याचा प्रयत्न करू. यश पा, तू सुद्धा आता आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेस, परंतु जे संघ उशिराने येत आहेत, काही खेळाडू उशिराने येत आहेत, त्यांच्याबद्दल तू काय एखादा संदेश देऊ शकशील? त्याने एवढा सांगतो, तुम्ही मॅचच्या वेळेवर पोहोचा आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा. चला, ही स्पर्धा नवीन आहे आणि तुमचा संघ इथे दाखल झाला आहे. कोणता ध्येय आहे की आम्हाला स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं आहे? कुठल्या उद्दिष्टाने तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरणार आहात? चला, व्हॉट्सअप चॅट म्हटली तर अगदी फास्ट करतात, परंतु ऑन माईक बोलायला थोडीशी लाजतात, हरकत नाहीये. नाणेफेकी संपन्न झाली. टॉस जिंकला जय सावरदेव किरवली संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ होईल याच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो. आणि दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत शेठ केणे आणि सोबतीला सौमिक केणे सुद्धा आलाय आणि त्यांच्या दाबानं मित्रांनो उद्यापासून याच ठिकाणी तुम्हाला चषक पाहायला मिळणार आहे. ओव्हर टू यू. कॉम बॉक्स मध्ये सज्ज होते माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच.
हॅलो चेक. पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का या ठिकाणी लागतोय तो वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले संघाला. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले ते तब्बल 56 धावसंख्येचा आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये कुमार रणधवीनं अतिशय सुंदर सुरुवात केली आहे. निखिल केने इन्फॉर्म बॅटर शून्यावर या ठिकाणी बाद होतो आणि एक फार मोठा धक्का वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले संघाला लागलाय. खरं तर पहिल्या डावाचा विचार केला तर सुरुवात चांगली पाहायला मिळाली, परंतु तदनंतर कुठेतरी अडचणी आल्या ज्यावेळेला राहुल केनेनं विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. मात्र त्यानंतर विनीत एक युवा खेळाडू एक चांगला फिनिशिंग टच त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाला आणि अगदी आपण पाहिलं तर एक सन्मानजनक फायटिंग टोटल या ठिकाणी सेट करण्यात आली. निखिल केने आणि त्याच्या सोबतीनं मला वाटतं की जोगेंद्र ही सलामीची जोडी होती, परंतु निखिल पहिल्याच बॉलवर व्हेरी फर्स्ट बॉल ते आउट झाला आणि आता थोडीशी अडचण पुन्हा वाढली आहे. दीपेन आलाय, नवीन बॅटर आल्या ऑन साइडला खेचलाय बॉल, फुल पॉवरफुल सक्सेसफुल दीपेन केनेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. देवा माझ्या देवा अशी देवा होता, कुठल्याही प्रकारे दबाव नाही आणि आकुट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. जेव्हा जेव्हा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल येतो तेव्हा आमचे सहकारी समालोचक अजय घरत सर नेहमी म्हणतात छोटी गेंद मानो एक खोटी गेंद, आणि जरूर त्याच्यावर आक्रमण दीपेन केनेच आपल्याला बघायला मिळालं. कडक शॉट 56 करायचे आहेत. काल चेसिंग करताना बरेचसे संघ अडखळले आणि काल जय हनुमान चौधरपडानं काय खेळ केला. पुन्हा बॉल उचललाय मिड विकेटला, आणखी एक बॉल सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन इन टू द फॅन्स. येतोय चौकार. कुमार रणधवी सुरुवात काय केली होती, परंतु तदनंतर ते सातत्य त्याला टिकवता आलेलं नाही आणि त्याच्या विरोधात आक्रमक रूप आता धारण केलाय तो दीपेन केनेनं. क्लासिकल फटके खेळतोय आणि तंत्रशुद्ध खेळासाठी खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं. लेदर बॉलचं क्रिकेट ही फार सुंदर खेळतो आणि आता गावच्या क्रिकेटसाठी अगदी आपण पाहिलं तर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळून देत असताना क्विक सिंगल, एका धाव्याने स्कोर पुढे गेला 11वर. व्यासपीठावरती ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि ग्रेटेस्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख राहिली अशा अनंत केने या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि सोबतच संस्थापक उपाध्यक्ष लखन पाटील हे देखील मॉर्निंग सेशन पासून या स्पर्धेचा आनंद घेताना नेक्स्ट मॅच मध्ये लखन पाटील ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि सध्या स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवलच्या विरोधात जय बजरंग भावाले असा सामना सुरू असताना अजित पाटील सध्या डगआउट मधून चेअर करतात. पूल करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, विकेट कीपर डाऊन दी बॉल, सॉफ्ट डिसमिसल, वन मोर विकेट डाऊन कुमारला मिळाली आहे. आणखी एक सफलता, जोगेन बॅक टू डगआउट. गावदेवी चषकामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं डीजे मॅन खूप चांगलं काम केलंय. मागच्या 4 दिवसांचा आपण विचार केला तर स्पर्धेचा आज अंतिम दिवस. कोण होणार आई गावदेवी चषक वालशींचा विजेता संघ, सायंकाळी त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. काल जय हनुमान चौधरपाडानं काय खेळ केला, क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये
मेहर 11 बापगाव या संघाला पराभूत केलं. आणि पहिल्या 2 दिवसांचा आपण जर विचार केला, श्री गणेश जांभूलपाडा आणि गावदेवी स्पोर्ट पिसे या 2 संघाने चांगला खेळ केला, परंतु फर्स्ट सेमीफायनल मध्ये पिसे संघानं श्री गणेश जांभूलपाडाला परास्त केलाय. पुढे आलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉल हवेत होता, थर्डमॅनला येतोय, डायरेक्ट हिटची गरज. ओहो, थोडंसं हेजिटेशन पाहायला मिळालं. आणि कुमार एक षटकार एक चौकार जरूर आला त्याच्या विरोधात, परंतु चांगलं षटक त्याचंही राहिलं, कारण 2 विकेट 2 सलामी वीरांना त्यांनी बाद केलं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले 56 करायचे आहेत. आणि जी धावगती हवी होती ती धावगती आता जरूर टच केली, स्पर्श केला त्या एव्हरेजला, मात्र जे सलामीचे 2 खेळाडू लवकर आउट झालेत ती समस्या कदाचित येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकते. मात्र कुमार रणवीचा आपण विचार केला, पॉवर प्ले मध्ये नेहमीच इकॉनॉमिकल राहिलाय. सेकंड ओव्हर मध्ये अजय येतोय, पॉवर प्लेचं हे अंतिम षटक असेल आणि त्याच्याकडून देखील ती अपेक्षा असेल. मात्र सध्याच्या घडीला दीपेन ज्या फॉर्मात आहे, दीपेननं जशी सुरुवात केली आहे त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं थोडी कठीण होणार आहे. आई गावदेवी चषक, वालशीन बापदेव पाडा, क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवतात आणि मागचे यशस्वी 3 दिवस आपण अनुभवले आणि आता हा अंतिम दिवस सर्वच क्रीडा रसिक या ठिकाणी एन्जॉय करत असताना निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले क्रीडांगण. योगी पाटील सरांनी खूप चांगला रंग भरला स्पर्धेमध्ये, सोबतच मनोज कारवे सर यांचा आवाज तुम्हाला 2 दिवस स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. अजयचा बॉल ओव्हर पिच आहे, लॉफ केला दीपेननं, बॉल आउट ऑफ द पार्क, निघून गेला लॉंग ऑनच्या पलीकडे, येतोय दमदार दर्जेदार षटकार. आपण चर्चा करत होतो ना की दीपेनच्या विरोधात चेंडू टाकणं थोडंसं कठीण झालंय आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. क्लासिकल फटकेबाजी करतोय सौमिक सुद्धा आज सामन्याचा आनंद घेतोय आणि उद्यापासून सौमिक केबल नेटवर्क चषकाला देखील याच मैदानावर सुरुवात होणार आहे. सौमिकचं देखील हार्दिक स्वागत. या 6 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलाय 17 या आकड्यावर टीमची टोटल 17 for the loss of 2 wicket, chasing a target of 56 runs. Late Makrand Sports Mutual versus Viren Sports Pavale. Big fight match, biggest battle. एक मोठा सामना आपण पाहतोय. ओ पुन्हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपेनला थांबवणं कठीण झालंय, त्याच्या बॅटमधून येतो आणखी एक क्लासिकल नेत्रदीपक चौकार. बघता बघता धावपळ आता जाऊन पोहोचलेल्या ते 21 आकड्यावरती. अजयच्या विरोधात काय सुरुवात केली आहे, पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. ग्रेट ग्रेट बॅटिंग फ्रॉम दीपेन. कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता, इथे चांगला लेंथवर आणि चांगल्या लाईनवर हा चेंडू पाहायला मिळाला. फायनली अजयने देखील आता डॉट टाकलाय, जो गरजेचा होता, अत्यंत गरजेचा होता, कारण सुरुवातीच्या 2 बॉलवर बाउंड्री झाल्या. आणि कसं आहे ना की ज्या वेळेला पहिल्या बॉलवर बाउंड्री येते त्यावेळेला बॅटर विदाउट प्रेशर असतो आणि आणखी एक बॉलला पाठवल्या मिड विकेटच्या बाहेर. असं वाटते की आता गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना फक्त ढगात बघायला लावलंय, ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय दीपेन केने. शून्यावर आउट झाला, परंतु हा युवा खेळाडू आज कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. अजयच्या विरोधात अटॅक केला, कवचला उडवण्याचा प्रयत्न होता, इथे चांगला बॉल यॉर्क लेंथ होता, प्रॉपर बॉक्स मध्ये बॉल पिच करण्याचा प्रयत्न केला अजय भांबरेनं आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. अजय तसाही
ओव्हरऑल आपण या सीझनचा विचार केला तर इकॉनॉमिकल राहिलाय, परंतु आज या सामन्यामध्ये दीपेनच्या विरोधात त्याच्याही अडचणी वाढल्यात. धावफलकावरती धावा 27. फुल टॉस आहे, पुन्हा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. परफेक्टली प्रत्येकी बॉल खेळत असताना मिडल केलाय, हे महत्वाचं आहे. तुमच्या बॅटच्या मधोमध चेंडू लागणं गरजेचं असतो, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा दुणावत असतो आणि तेच दीपेनच्या बाबतीत पाहायला मिळालं. 2 षटकांचा केस संपन्न होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा स्कोर कार्डवरती येथे लागल्यात. खरं तर पहिला डाव ज्यावेळेला आपण पाहिला त्यावेळेला मुठवल संघानं देखील 2 ओव्हरमध्ये 26 धावा बनवल्या होत्या. मात्र त्यानंतर राहुल केने नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. 1 षटक त्याने टाकलं, 4 फलंदाजांना त्यांनी बाद केलं आणि त्याच्यानंतर जो दबाव वाढला तो मुठवल संघावरती, तो दबाव कमालीचा होता. मात्र त्यानंतर विनीतनं पुन्हा पलटवार केला. शेवटच्या ओव्हरमध्ये काही रन्स त्याच्या बॅटमधून, 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले आणि पुन्हा एक कुठेतरी लढण्याची ऊर्जा मिळाली ती मुठवल संघाला. मात्र आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी कामगिरी हवी होती ती कामगिरी गोलंदाजांना करता आलेली नाहीये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण 28 धावा येथे जोडल्या गेल्या. समीकरण बदलले येणारे आता अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत सामना जिंकण्याकरिता. 28 धावा अजूनही करायच्या आहेत, म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये अर्ध काम पूर्ण केले. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अर्ध काम बाकी आहे. मात्र इथूनही कलाटी मिळू शकते, जसं की पहिल्या डावात आपण पाहिला की 3ऱ्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने विकेट्स आल्या त्याच प्रकारे आता कुमारला पुन्हा कॅप्टननं इन्व्हाइट केलं. कुमारनं जर इथे पुन्हा पलटवार केला, आणखी 1-2 विकेट मिळून दिल्या तर पुन्हा मॅच मध्ये पलटवार आपल्याला नक्कीच बघायला मिळेल तो मुठवलकरांचा. क्रिकेटच्या खेळामध्ये खरं तर खेळ बदलायला वेळ लागत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ, काहीच निश्चित नसतं या खेळामध्ये. आणि आपण काल तशा मॅचेसही पाहिल्या. सकाळच्या सत्रामध्ये हाय स्कोरिंग मॅचेस पाहिल्या, त्यानंतर जसं आपण सायंकाळच्या सत्रामध्ये आलो प्रेडिक्शन्स होत्या की संध्याकाळी धावा खूप बनतात या मैदानावर. मात्र काल इव्हनिंग सेशनला कमी स्कोरच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. क्लीन बॉल, कुमार रणवी ऑन फायर. दीपेन केने नावाचं वादळ त्याने थांबवलंय आणि एक मोठा धक्का लागतोय जय बजरंग भावाले संघाला. तिसरी सफलता त्याच्या खात्यामध्ये. पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने बॉल, आणि मला वाटतं की बॅटची एज देखील होती, हलकासा बॉल आतमध्ये आला. कुमार रणवी विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाले आणि आता या ओव्हरमध्ये विकेटनं सुरुवात करतोय. राहुल आलाय नवीन बॅटर. आता इथून चर्चा आपण करत होतो ना की एखादी विकेट मॅच मध्ये पलटवार होणार, आणि ते दृश्य आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. कुमार पुढचा बॉल, राहुल आलाय नवीन बॅटर. राहुल समोर आले खेचलाय बॉल स्क्वेअर लेगला, खेळाडू कक्षामध्ये बॉल निघून जातोय. षटकार. येणारा बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल, इनकमिंग डिलिव्हरी. पण त्या ठिकाणी बॅटर राहुल अगदी पोझिशन मध्ये होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट त्याच्या बॅटमधून हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. विकेट आली. कुमार विकेट त्यानं 3 घेतल्या, परंतु कुमारच्या विरोधात धावा देखील चांगल्या आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 सफलता त्याला मिळाल्या, परंतु तेथेही त्याने 11 धावा खर्च केल्या. येथेही सुरुवात विकेटने केली, मात्र आता पुन्हा त्याच्या विरोधात षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, 34 रन्स. अजूनही 22 धावा विजयापासून दूर. 56 धावांचं लक्ष्य आहे. खरं तर पेपरवर त्याचं समीकरण सोपं दिसतंय, परंतु टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू बाद झालेत. ही गोष्ट कुठेतरी आता खटकत असेल ती वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावालेला. यॉर्क लेंथ होता, लाऊडली अपील करण्यात आले. इथे धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल कंप्लीट. एका धाव्याने स्कोर पुढे गेले. 35 व 35 रन्स ऑन द बोर्ड.
कुमार कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. टार्गेट खरं तर एक सन्मानजनक सेट जरूर केलं, मात्र सुरुवातीला ज्या दीपेननं धावा जोडल्या दीपेनच्या बॅटमधून एकूण 3 सिक्सर आणि 2 चौकार पाहायला मिळाले. 28 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि तो डाव भरपूर मोठा आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि त्याच खेळीच्या बळावरती आता थोडीशी मजबूत स्थिती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, चेंजेस या ठिकाणी केले जात आहेत. कुमार रणवी शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट फाईन लेग, मिड विकेटचा फिल्डर देखील 38 सर्कल मध्ये तुम्ही पाहता. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक सेट करण्यात आला. डावखुरा फलंदाज नागेश स्ट्रायकिंग एंडला असेल. नागेशनं अजूनही खातं उघडलेलं नाहीये, त्याची सुरुवात धावांची झालेली नाहीये आणि आता कुमार नेमका काय गेम प्लॅन करतोय त्याच्या विरोधात. राऊंड द विकेट ऑन साइडला पूल केलाय, शॉर्ट मिड विकेट आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये बॉल पर्यंत. ओह, आता दुसरा धावेचाही प्रयत्न. आता पंचांचा 1 शॉटचा इशारा येतोय. धाव एकच मिळेल त्या ठिकाणी, मात्र कुमार नाराज आहे. ज्या वेळेला तुम्हाला कमी धावसंख्या वाचवायची असते, आता संघ अडचणीमध्ये गेलाय, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला हा चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. मात्र सध्याच्या घडीला जो टेन्शन आपण पाहिलं तर अजित पाटील यांच्या चेहऱ्यावर जास्त दिसतोय, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये गेलाय. एका बाजूला अनंत केने आनंदी आहेत ज्या प्रकारे संघाची कामगिरी राहिली. हा फुल टॉस समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर एलिव्हेशन तेथे मिळाला नाहीये, फक्त मिळेल एकच धाव. एकेका धावेनं स्कोर पुढे नेणं गरजेचं आहेच, कारण धावांचा पाठलाग करणं आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं खूप सारा फरक असतो. आणि सध्या ज्या पद्धतीने खेळ सुरू झालेला आहे त्यानुसार आता मी म्हणेल इथे एकेका धावेचं महत्व तेवढंच मोठं आहे जेवढं की षटकार आणि चौकाराचं. धावसंख्या धावफलकावरती आता 37 धावा, 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल इथून आता 13 बॉल 19 ची गरज. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रायकिंग एंडला राहुल एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि आता कुमार यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मिळाले, सेकंडचा कॉल आणि आता पुन्हा 2 धावा मिळाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी आपल्याला आढळल्या त्या मुठवळकरांच्या, आणि त्याच्याचमुळे आता 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्या. धावा धावफलकावरती झाल्या ते 39 आणि आता येणारे 12 बॉल, अजूनही 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 12 बॉल रिमेनिंग एंड 17 मोर रन टू विन. आने वाली 12 गेंदे 19 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. आज शेवटचा दिवस, आज या स्पर्धेचा शेवट आपण पाहणार आहोत, परंतु कोणता संघ शेवट गोड करेल आणि उद्यापासून पाहायला विसरू नका सौमिक केबल नेटवर्क चषक 2025. नेक्स्ट मॅच जय सावरीदेव किरवलीच्या विरोधात संजय स्मृती सावत यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे किरवलीनं टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. येणारे 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. आदरणीय हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे माऊलींचं या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सूरज आला पेनल्टी मॅट षटक घेऊन. या ठिकाणी आता 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. सदा सूरजचा फुल टॉस, हवे ते बॉल आणि क्षेत्ररक्षक रणजित होता. पुन्हा कॅच ड्रॉप झाली आहे. रणजित खरं तर ॲज अ विकेट किपर भरपूर सामन्यांमध्ये आपण त्याला पाहिले, परंतु आता डीप मध्ये तो फिल्डिंग करण्यासाठी गेला आणि त्याच्या हातातून झेल निसटला. जीवनदान तेथे मिळालं. अशा कंडिशन्सला आता या परिस्थितीमध्ये या सिच्युएशनला कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागणार आहेत. एस्ट एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. शंकरजी गुळवे आणि त्यांची संपूर्ण टीम चांगलं काम करत असताना सध्या तरी या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये असं म्हणूया
नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट. येणारे 11 बॉल 16 धावांची गरज. राहुल ऑन स्ट्राईक प्रयत्न करतोय. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलं. एक धाव इथे मिळाले. सेकंडचा कॉल. आता धोका इथे असेल आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू होणार बाद. रनआउटच्या माध्यमातून इथे धक्का लागतोय. आणखी एक वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले संघाला. हा ट्रॅकर कट केला. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसेंट हिट. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार राहुलच्या बॅटमधून. पाहायला मिळाला. सर कव्हर पॉइंटला बीट करत असताना बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार आणि आता येणारे 9 बॉल 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तेथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे गेले. धावफलकावरती धावा झाल्या 46 आणि येणारे आता 8 चेंडू आहेत आणि 10 धावांची गरज आहे. पेपरवरती समीकरण सोपं दिसले. अमोल ज्या कॅलिबरचा बॅटर आहे, परंतु इथून सूरज प्रयत्न करतोय. अमोलची विकेट घेण्याचा प्रयत्न नक्की असेल. यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल. स्वतः गोलंदाज ते प्रयत्न करत होता. काय मॅच रंगतीये. वार पलटवार या मॅच मध्ये बघायला मिळालेत आणि त्याचंच तर नाव क्रिकेट आहे. काहीच निश्चित नसतं या खेळामध्ये. एनिथिंग कॅन हॅपन इन दिस गेम. क्रिकेट हा खेळ पूर्णपणे अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. अमोलला देखील ज्या वेळेला बॉल हवेत होतो त्याची हृदयाची धडधड वाढली असेल. ज्या प्रकारे सूरज प्रयत्न करत होता, परंतु आता 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. राहुलनं खूप चांगला खेळ दाखवलाय. सोडून दिला बॉल. स्वेअर आहे हा चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्साच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 48. आता इथून अवांतरच्या धावा बिलकुल ऍक्सेप्ट केल्या जाणार नाही, कारण येणारे 7 चेंडू 8 धावांची गरज आहे. अत्यंत महत्वपूर्ण बॉल इथे डॉट किंवा विकेटची गरज असेल, परंतु समोर उडवलाय डाऊन दी ग्राउंड. हा बॉल येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्रमांकाची जर्सी परिधान करणारा राहुल आज मैदानाच्या आत तुटून पडला. काही सिनियर खेळाडू लवकर आउट झाले, परंतु त्यानंतर दीपेन केनेनं जबाबदारी घेतली आणि त्याच्यानंतर राहुलचा फिनिशिंग टच पाहायला मिळाला. कारण आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि फक्त 2 धावांची गरज आहे. विजयाकडे अग्रेसर होताना टीम वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले. जबरदस्त प्रदर्शन या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालं. खरं तर भावालेचा होम ग्राउंडच म्हणावा लागेल. अगदी या मैदानावर त्यांनी बऱ्याचशा टुर्नामेंट आयोजित केल्या, मात्र आज तो संघ इथे खेळताना तुम्ही पाहतायत आणि सध्याच्या घडीला जो परफॉर्मन्स राहिलाय, जो प्रदर्शन राहिलाय, तो आई गावदेवी चषक वालशिन मध्ये कुठेतरी त्यांच्या जबाबदारीने त्यांचा खेळ पाहायला मिळाला. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आज खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. सुधीर पाटील आले 2 धावा वाचवण्यासाठी, परंतु आता इथे धावबाद होणार का. प्रयत्न केला आणि बॅटर रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. अमोल मैदानाच्या बाहेर. प्रयत्न केला या ठिकाणी.
ओ यावेळेला बाउन्सर कट करण्याचा प्रयत्न होता पण बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आला आणि जरूर आता सुधीर पाटीलनं थोडाफार का होता इंटरेस्ट आता या मॅच मध्ये आणखी वाढवलाय. ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केली पहा, चांगला कांद्याचा वापर करत असताना येणारे 4 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. एक मॅजिकल ओव्हर हाताळतो का सुधीर पाटील. ओहो हो पुन्हा लेंथ बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट. क्या बात आहे, सुधीर पाटीलनं पुन्हा एकदा आता या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढवलाय. तो प्रेक्षकांचा जबरदस्त खेळ, जबरदस्त गोलंदाजी. तीन चेंडू 2 धावांची गरज. बॉल हवेत, क्षेत्ररक्षकापासून दूर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय विजयी चौकार राहुलच्या बॅट मधून. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले आणि हार्ड लक स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल. अखेर सामना या ठिकाणी फिनिश झाला. विजयी सलामी आई गावदेवी चषक वालशीर मध्ये देत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळाली आहे. वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले